पूर्ण डिटेल मी तुम्हाला दिलेली आहे. मध्ये फरक तुम्हाला मी दाखवतो कसा असतो ते बघा. बापरे 20-25 पापलेट बस तुम्ही लगेच वजन करून दाखवलंय. हेकुरूचं मार्केट असं म्हटलं तरी चालेल. असा डोळा असतो लाल्याचा. रेट मध्ये काहीतरी गडबड दिसते मला. फक्त शिवडा आणि मासामध्ये कन्फ्यूज होतो. हा आहे ओरिजिनल पाला मासा. भिवंडीचा कोळीवाडा आहे ना, तिकडचे जे सर्व जिवंत कोळंबी आहे. हळदी पौर्णिमेला मोठा सण असतो इकडे. केवढा मोठा हेकरू आहे. फ्रेश माल भेटला. किलोवर देणार की वाट्यावर देणार? मार्केट एरियाच आहे सगळा. गावठी कोंबडे आहेत. कशी देते? हे सोडलेले आहेत त्यांना किंमत सोडतच. हे भिवंडीतलं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे. मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे भिवंडीमध्ये आणि हा भिवंडीतला 332 एरिया आहे आणि मी इकडे आलो आहे ते इथलं फिश मार्केट एक्सप्लोर करायला. आणि भिवंडीतलं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे 332 फिश मार्केट. इकडे आतमधल्या साईडला ते मार्केट आहे. सुरुवातीला इकडे माथ्यावर श्रावण महिना चालू आहे. तारीख आहे 21 ऑगस्ट 2026 आणि श्रावणात भिवंडीतल्या फिश मार्केटला काय रेट आहे माशांचा ते आपण आज बघणार आहोत. आणि बरोबर 1 वर्षाने आपण परत इकडे आलो. लास्ट टाइम पण मला आठवतं मी नारळी पौर्णिमेच्या जस्ट अगोदर आलो होतो आणि आता पण मी नारळी पौर्णिमेच्या जस्ट अगोदरच आलेलो आहे. पुढच्या आठवड्यात नारळी पौर्णिमा आहे. चला आता माशांचे काय रेट आहेत ते मार्केटमध्ये बघूया. इथूनच सुरुवात करूया. मस्त खेकडे आहेत. कसे आहेत खेकडे? कसे? 500ला 6. 500 रुपयाला 6 खेकडे दिले तिकडे. आणि असे खाडीचे खेकडे आहेत. हां, प्युअर खाडीचे खेकडे ओरिजिनल. मागे सोडलेले आहेत त्यांना किंमत सोडतच आहेत. कोळीम कसं आहे? बघा 50 रुपयाला वाट आहे. बघा गोड्या पाण्याचा कोळीम आहे. कोळीम आहे 50 रुपये हा वाटा आहे. असे सुरुवातीला असे खेकडेवाले आणि असे नदीचे कोळीमवाले बसलेले आहेत. कोळंबी इकडे पापलेट आहेत. हे बघा 6 पापलेट देते 350 रुपयाला आणि जी सांगते ती 500 रुपयाला सांगते. बघा ही पापलेट. हां बघा ही चांगली ताजी पापलेट आहेत. आणि कोळंबी कशी आहे? 50. बघा ही 50 रुपये वाट आहे कोळंबीचा. समुद्राची कोळंबी आहे. सुरुवातीलाच असे मासेवाले बसलेले आहेत. बघा घेतात मासे. बघा 100 रुपयाला 2 वाटे. तिकडे तुम्हाला अशा गावठी कोंबड्या पण भेटतात आहेत. बघा या गावठी कोंबड्या आहेत. कशी देते? बघा 350. ती पण शेवटची उरली आता म्हणून. आताच 3-4 होत्या मी आलो तेव्हा त्या गेल्यात पटकन. आणि कोंबडा असेल तर कितीला देते मग? 500-600 रुपयाला. कुठनं आणते? अंबाडी. त्यांच्या गावच्या कोंबड्या आहेत त्या. प्युअर एकदम गावठी कोंबड्या. 350 रुपयाला अख्खी कोंबडी मिळेल तुम्हाला. आणि तिकडे पुढे आहे तो बघा ते मोठा पोल दिसतो का, तो 332चा चौक आहे. आणि तिकडे आलात तर तुम्हाला हा जो रोड दिसतोय बघा हा फिश मार्केट रोड आहे. 332चा फिश मार्केट रोड आहे हा. याच रोडवरती पुढे फिश मार्केट आहे. हा मार्केट एरियाच आहे सगळा. आणि इकडे असे पीस कापून ठेवले आहेत गोळचे. कसं आहे गोळ? बघा 1000 रुपये किलो गोळचा रेट आहे आजचा. आणि वाव कशी किलो आहे? बघा वाव आहे ती 800 रुपये किलो. पिवळीवाली वावा एकदम चांगल्या क्वालिटीची पिवळीवाली वाव. कुप्पा कसा आहे? कुप्पा आहे तो 600 रुपये किलो. इकडे काटेरी आहे. काटेरी मासा कसा आहे तो? 150 रुपयाला 2 काटेरी आहे. बघा इकडे रावस आहे. हा तुम्हाला 1000 रुपये किलोने मिळेल. आता कापला किती आहे? 8 किलो. किलोवर देणार की वाट्यावर देणार? बघा हा 1.25 किलोचा हा रावस आहे आणि 750 रुपयाला तुम्हाला मिळेल. बघा असे मासे तुम्हाला सुरुवातीला दिसतात. मोठे मोठे मासे कापून ठेवले तुम्ही सगळे किलोवर आहेत. इकडे पापलेट आहेत. कसे पापलेट? बघा 700 रुपये किलो पापलेट आहेत. किलोमध्ये किती बसतील? बघा 6 पापलेट बसतील किलोमध्ये. आणि इकडे खापरी आहे. बघा खापरी पापलेट 1000 रुपये किलो फक्त. किलोमध्ये 2, किलोमध्ये 3 बसतील. कोळंबी कशी आहे दादा? 100 रुपये पाव किलो. 400 रुपये किलो कोळंबी. साईज बघून घ्या. बघा दादांकडे आता हे सुरुवातीलाच लागलेत आपल्या तिकडनं आल्यानंतर मार्केटमध्ये. आणि इकडे पण मोठे मोठे मासे कापून ठेवलेले आहेत. ताम कशी आहे? ताम 1200 रुपये किलो आहे. बघा ताम आहे ती आज 1200 रुपये किलो. रावस पण 1200, जितारा 1200. बघा रावस पण 1200 रुपये. आणि जिताडा पण कट करून ठेवला आहे तो पण 1200 रुपये किलो. आणि आज सकाळीच कटिंग करून ठेवलेले मासे आहेत. फ्रेश माल भेटला. फ्रेश माल भेटणार एकदम ताजा. आणि रेट पण चांगला आहे. कोळंबी कशी आहे? बघा कोळंबी आहे ती 400 रुपये किलो आहे. बघा साईज बघा कोळंबीची.
आणि इकडे सफेद पाण्याची पापलेट 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. आणि कापरी कापरी पण 1000 रुपये किलो. बापरे, पापलेटचे रेट कमी झालेले आणि हे कसे 1100 रुपये किलो हे पापलेट आहे. सफेद पाण्याची पापलेट आहेत. 1 किलोला फक्त 3 बसतील ना. 3 बसणार 1 किलोला आणि हे 2 बसणार 1 किलोला. हे 1000 रुपये किलो आणि 1100 रुपये किलो. सफेद पाण्याची पापलेट महाग असतात गॅरंटेड. आणि इकडे बघा केवढा मोठा हेकरू आहे. किती किलो असेल दादा? 7-8 किलोचा असेल का? हा कसा किलो आहे? हेकरू आहे तो 1200 रुपये किलो आहे. आणि इकडे वाव बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आणून ठेवतात आहेत फटाफट. हे कसे आहे वाव किलो? 800 रुपये किलो बघा पाव आहे. बघा 800 रुपये किलो ही वाव आहे. आणि 300 रुपयाला पाव किलो. पाव किलो घेतली तर 300 रुपये, पण अख्खी 1 किलो पूर्ण घेतली तर 800 रुपयाला मिळेल तुम्हाला. इकडे बघा केवढा मोठा रावस आहे जो 1200 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. मोठे मोठे मासे आहेत इकडे. आणि इकडे आहेत कोळंबी, पापलेट, बोंबील. बोंबील कसे किलो आहे? बघा 300 रुपये किलो बोंबील आहे. बघा बोंबील. आणि इकडे सफेद पाण्याची पापलेट आहे ती कशी 1000 रुपये किलो. आणि कोळंबी आहे ती 500 रुपये किलो आहे. साईज बघा फार्मची कोळंबी आहे. इकडे तुम्ही याला या नारळी पौर्णिमेला मोठा सण असतो इकडे. हो, गेल्या वर्षी बरोबर पौर्णिमेच्या आधी आलेलो, आता पण पौर्णिमेच्या आधीच आलेलो आहे. आणि मोठा उत्सव असतो हे. आणि इकडेच कोळीवाड्यात राहतात भिवंडीच्या. सगळे प्रॉपर कोळीवाड्यातलेच आहेत मासे विकणारे. या तुम्हाला चांगले चांगले मासे मिळतील. सध्या मोठे मासे कमी आहेत कारण मासे कमी येतात मोठे श्रावणामुळे, पण नारळी पौर्णिमेनंतर यायला सुरुवात होईल. बघा हे रोड साईडनं सर्व मच्छी मार्केटच आहे. मासे पुढे पण आहेत मासेवाले. कसा वाटा लावला आहे? 100 रुपये वाटा आहे. फक्त 100 रुपये. मस्त आहे म्हणते. इकडे शिंगाड्यांचा वाटा आहे बघा. खाडीचं शिंगाड आहे 120 सांगतात. 100 रुपयाला मिळेल तुम्हाला शिंगाडा. बघा इकडे खाडीचे मासे मिळतात बघा ह्या ताईंकडे. इकडे पण काटेरी मासा दिसतोय केवढे मोठे आहेत. कसे आहे बघा 250 रुपयाला 2 काटेरी मिळतील तुम्हाला. साईज बघा केवढे काटेरीची. आणि इकडे आपला काळा मासा पण आहे चिलपी गोड्या पाण्याचा. कसा आहे तो? 3 बघा 100 रुपयाला वाटा आहे. स्वस्त आहे काळा मासा. इकडे 100 रुपयाला 3 मासे मिळतील तुम्हाला काळे मासे. आणि इकडे कोळंबी उड्या मारते. कसा वाटा आहे? जिवंत कोळंबी आहे. 200 रुपयाला एवढा वाटा. 200 रुपयाला एवढा वाटा आहे. खाडीची आहे की नदीची आहे? खाडीची कोळंबी आहे आणि 200 रुपयात तुम्हाला मिळते. वळवळत आहेत बघा. 300 रुपयाला अशा 2 वाटे मिळतील तुम्हाला. इकडे जी कोळंबी आहे ही नदीची कोळंबी आहे. तुम्हाला 50 आवाज भरपूर आहे इकडे मार्केट आहे. आणि 50 रुपयाला वाटा आहे हा बघा. नदीची कोळंबी. आणि चिंबोऱ्या कशा आहेत बघा? 400 रुपयाला तुम्हाला ह्या 6 चिंबोऱ्या मिळतील. 500 रुपये सांगतात पण आता संपत आलं बघा. 400 रुपयाला तुम्हाला या 6 मिळतील. या कशा बघा 250 रुपयाला सगळ्या बघा. 8 चिंबोऱ्या तुम्हाला फक्त 250 रुपये म्हणजे 200 रुपयाला मिळतील. 250 सांगत होते 200 रुपयाला. इकडे आहेत हेकरू. कसा आहे हेकरूचा वाटा? मग 1 पीस बघा 200 रुपयाला 1 हेकरू आहे. आणि हे 200ला 3 आहेत म्हणजे वाट्यावर हे छोटेवाले 3 पीस आहेत 200ला. आणि हा मोठा हेकरू आहे फक्त 1 पीस आहे म्हणजे एकच हेकरू मिळेल तुम्हाला 200 रुपयाला. आणि बघा इकडे मोठ्या मोठ्या कोळंबी कसे आहेत ते 600 रुपये किलो बघा. 600 रुपये किलोला आहेत. मोठे कोळंबी आहेत भरलेले आहेत म्हणतो दादा. बघा हे सर्व ताई लोक जे बसले आहेत ना इकडचे लोकल आहेत. इथलंच कोळीवाड्यामधले आहेत. भिवंडीचं कोळीवाडा आहे ना तिकडचेच आहे सर्व कोळी मासे विक्रेते. आणि यांच्याकडे तुम्हाला नदीचा खाडीचा समुद्राचे सगळे मासे मिळतील. राणी माशाचा वाटा कसा आहे बघा? 100 रुपयाला फक्त वाटा आहे राणी माशाचा. आणि 5 राणी मासे आहेत. छोटे मोठे आहेत पण आहेत 5 आहे. आणि हा जो तुम्हाला दिसतोय हा भिंग मासा आहे बघा. भिंग मासा म्हणतात त्याला. हा ओरिजिनल पाला नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं ना गाबोळीवाला विना गोबळीवाला. 300 रुपयाला 1 पीस आहे. भिंग मासा म्हणतात त्याला. आणि हा बघा हा आहे ओरिजिनल पाला मासा. आणि याच्यामध्ये गाबोळी आहे का बघा? गाबोळी आहे. आणि याचा रेट बघा आता 800 रुपये झालेला आहे. गाबोळी सकट पाला मासा. इथपर्यंत हे असे मासेवाले आहेत ह्या रोडला. हा फिश मार्केट रोडच आहे. आणि इकडे आतमध्ये पण आहे मार्केट. इथं आता आपण चाललो आहे. आणि तिकडे आहे 332चं फिश मार्केट. असा इथे पहिला बोर्ड होता पण तुटलं आहे सर्व मार्केट. म्हणजे इथे असा
प्रॉपर मार्केट होतं, फिश मार्केट. माझं तिकडे तुटलं आहे, मला वाटतं नवीन बनतं आहे वाटतं. आता हे सर्व ओपनमध्ये आलेले आहे. चला तिकडे पण बघूया काय काय मासे आहेत त्यातमध्ये. आणि कमी झालेत मासेवाले, पहिले बरेच होते. इकडे दिसतंय पिवळी वाव. पिवळी वाव या मार्केटमध्ये तुम्हाला कधी पण या भरपूर भेटणार. सगळ्यांकडे पिवळे वाव भेटणार तुम्हाला. रावस कसा किलो आहे? 1000 रुपये किलो रावस आहे. पिवळी वाव आहे ती तुम्हाला 600 रुपये किलोने मिळेल. बघा इकडे कटिंग होते पिवळी वाव. आणि इकडे ना सगळ्यांकडे तुम्हाला पिवळी वाव कंपल्सरी भेटेल. इकडे लोक वाव जास्त खातात वाटतं इकडे भिवंडीला. आणि मार्केटमध्ये आपल्याला फलई मासा पण दिसलेला आहे, जो तुम्हाला 600 रुपये किलोने मिळणार आहे. बघा एवढी मोठी फलई आहे. आणि इकडे मोठे मोठे मासेच आहे. हे काळी वाव कशी आहे दादा? बघा काळी वाव आहे ती 400 रुपये किलो. आणि बाजूलाच पिवळी वाव आहे ती 600 रुपये किलो. हे प्रॉपर असं मोठं मार्केट होतं इकडे, पण आता हे तोडलं आहे. जेव्हा आपण मागच्या वर्षी आलो तेव्हा इथे मार्केट होतं, थोडं खालच्या साईडला होतं. आता वर घेतलं आहे, आता ओपन झालं आहे, पण बनवतील आता मार्केट. बोंबील कसे किलो आहे? 150 रुपये किलो बोंबील आहे. बोंबीलचा रेट बराच कमी आहे मार्केटमध्ये. आणि इकडे गोड्या पाण्याचे कटला आहेत. बघा कटला मासा आहे जो 150 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि हेकरू पण भरपूर आहे तिकडे. हेकरू कसं आहे? हेकरू पण 150 रुपये किलो आहे. आणि हा जो रोहू आहे, बारके बारके रोहू आहे, ते 100 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. रूपचंद कसं आहे? बघा रूपचंद आहे तो 150 रुपये किलो. आणि इकडे बासा मासा पण आहे. आता लोक शिवडा आणि बासामध्ये कन्फ्यूज होतात. बघा हा बासा आहे प्रॉपर. कसा आहे बासा? बासा पण 100 रुपये किलो आहे. आणि इकडे चिलापी मासा आहे जो तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे. बघा असे गोड्या पाण्याचे पण मासे आहेत इकडे मार्केटमध्ये. इकडे आहे फलई मासा. जर तुम्ही हा अक्का घेतला तर फक्त 200 रुपये किलोने मिळेल. आणि कापून घेतला तर 600 रुपये किलोने मिळेल. रेटमध्ये काहीतरी गडबड दिसते मला, पण मी 2-3 वेळा कन्फर्म केलं आहे आणि हेच सांगतो तुम्ही. जे 200 रुपये अक्की घेतली तर आणि 600 रुपये कापून घेतली तर फलई. आणि पाऊस परत एकदा सुरू झालेला आहे. हा काय आपल्याला पूर्ण मार्केट करू देतो की नाही कळत नाही. मध्येच येतो आहे मध्येच जातो आहे. आणि बघा हे असे पावसात पण असे ओपनमध्ये बसतात मासे विकायला. आणि बघा ह्या मावशींकडे दिसतो आपल्याला लाल्या मासा. बघा असा डोळा असतो लाल्याचा आणि लाल लाल कलरचा असतो. आणि 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो आहे. आणि वाट्यावर पण आहे. असंच लावलेत का? बघा हे वाट्यावर नाहीत. हे बघा 100 रुपयाला 3 मिळतील. बारीक आहे ते. बाकी 1 किलोवर आहे. 200 रुपये किलो. आणि चांगल्या क्वालिटीचा आहे लाल्या मासा. आणि राणी मासा कसा आहे? बघा राणी पण 200 रुपये किलो. आणि वाटा आहे तो 100 रुपयाचा आहे. तुम्हाला 6 पीस मिळतील. बघा 7 देणार, 1 करून देणार. मावशी बघा दिलदार आहे तिकडे लोक. कोळीवाड्याचे लोक दिलदारच असतात. आणि इकडे बघा हे वाटे आहेत. हा तुम्हाला 100 रुपयाचा वाटा आहे. 50 रुपयाचा वाटा आहे फक्त. बघा छोटे आहेत. आणि खेकडे कसे? बघा 100 रुपयाला हे समुद्री खेकडे मिळतील तुम्हाला. या मार्केटमध्ये ना हेकरू भरपूर आहे. भरपूर प्रमाणात हेकरू मासा दिसतो आपल्याला या मार्केटमध्ये. बघा भरपूर हेकरू आहे. हे हेकरूचं मार्केट असं म्हटलं तरी चालेल. हे कसा किलो हेकरू? 150 रुपये किलो. बघा 150 रुपये किलो आहे फक्त हेकरू. बघा आणि हे 200 रुपयाला आहे हेकरू. हां कुठले पाहिजे ते घ्या. टपातले पण शोधून घेऊ शकता तुम्ही. 200 रुपये किलो आहे हेकरू. चांगलं आहे. हेकरूचंच मार्केट दिसतंय मला तर. काटेरी मासे आहेत 100 रुपये वाटा आहे. बघा 100. मावशी म्हणते व्हिडिओ कॉल लावा, पण माझा व्हिडिओ चालू आहे, कॉल नाही चालू आहे. दिलदार आहेत. 100 रुपयात 3 दिले. त्याच्यावर अजून एक टाकलेला आहे चौथा. 4 दिले ना 100चे. 5 दिले. बघा 5 दिले 50ला. 50 रुपयाला 5 दिले ते काटेरी मासे. आणि हे वाव कशी आहे काळी? हे बघा इकडे काळी वाव आहे. 300 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि इकडे छोट्या साईजची वाव आहे काळीच आहे. ही 200 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 700 पर्यंत. किती पूर्ण? बघा पूर्ण वाव 700 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला. वावची दाखवते. 700 रुपयात तुम्हाला अख्खी वाव मिळून जाईल. 2.5-3 किलो असेल नाही तेवढी तर असेल 100%. हो 100% असेल तेवढी. तुम्ही लगेच वजन करून दाखवलं आहे. 3 किलोची वाव आहे. 700 रुपयाला मिळेल तुम्हाला. इकडे पण फलं ही अख्खी 200ची. आणि इकडे हलवा कसं आहे? बघा 600 रुपये किलो हलवा आहे. इकडे बारकी बारकी पापलेट आहे ती कशी आहे किलो? बघा 200 रुपये किलो. आणि ही सुकवले की कावले होतात ते हेच ती पापलेट आहे. छोटी पापलेट 200 रुपयाला किलो. किती बसतील किलोमध्ये? 20. बापरे 20-25 पापलेट बसतील किलोमध्ये. आणि फक्त 200 रुपये. चांगलं आहे ते. बघा लगेच घेतले दादाने. आपण व्हिडिओ बनवत रेट विचारत होतो, दादाने लगेच घेऊन टाकले. इकडे तुम्हाला चिकनवाले दिसत आहेत भरपूर. आतमध्ये मटनवाले पण असणार आहेत. आणि बघा समजता पण राऊंड मारवले. इकडून गेलो
सगळं मार्केट फिरून आपण आता परत इकडे आलेलो आहोत. इकडे सुरमई आहेत. कुठली आहे सुरमई आपला आहे ही? चपटीवाली आहे ना रे? बघा चपटी सुरमई आहे बांबू सुरमई आणि ही बघा ही बांबू सुरमई पण आहे. बघा आता दोन्हीमध्ये फरक तुम्हाला मी दाखवतो कसा असतो. तर बघा समजेल तुम्हाला. ही लांबडी अशी असते आणि ही चपटीच असते. चपटी सुरमई खायला ही एक नंबर लागते चपटी सुरमई. आणि बांबू स्वस्त असते. आता ही कशी किलो आहे? ही 400 रुपये किलो, ही 600 रुपये. बघा ही 600 रुपये किलो आणि 400 रुपये किलो सुरमई. सुरमईचा रेट एकदम कमी झालेला आहे. या तुम्ही घ्या मस्तपैकी सुरमई. या भिवंडीत निजाम फिश शॉप करून आहे आपलं दुकान. कुठला? निजाम फिश शॉप. निजाम फिश शॉप भिवंडी 332च्या इकडे आहे. आणि कधी चालू असतं? टायमिंग काय असतं? सकाळी 5 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. दिवसभर चालू असतं. बघा इकडे आहे निजाम फिश शॉप. त्यांच्याकडे तुम्हाला असे सुरमई मिळतील. बांबू पण मिळेल आणि चपटी पण मिळेल मस्तपैकी. ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे भिवंडीचं फिश मार्केट. भिवंडी 332वालं. आणि इकडे कधी पण या सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 365 दिवस. नो सुट्टी. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत पण असते आपलं दुकान. 1 ते 3 बंद असतं. 3 बंद. बरं झालं हे सांगितलेलं आहे. 1 ते 3 येऊ नका. बाकी सोमवार ना गुरुवार बंद असते. शुक्रवार बाकी 5 दिवस चालू असते. 5 दिवस चालू असतं. म्हणजे 365 दिवस बोललो पण सुट्टी फक्त सोमवार आणि गुरुवार असतं. एवढं लक्षात ठेवा. आठवड्यातले 5 दिवस चालू असते. सकाळी 5 ते रात्री 9. दुपारी 1 ते 3 बंद. 1 ते 3 पूर्ण डिटेल मी तुम्हाला दिलेली आहे. भिवंडी 332 एरिया खूप फेमस आहे. आणि तुम्ही इथे आरामात मॅप लावून पण येऊ शकता. जसं मी मॅप लावूनच येतो इकडे. आणि इथले रोड आतमधल्या आतमध्ये काही कळत नाही आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला भिवंडी फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.